झी 24 तास एक पाऊल पुढे। चॅम्पियन्स ट्रॉफीला गवसणी घातल्यानंतर चॅम्पियन्स असल्याच्या धुंदीत वावरणाऱ्या टीम इंडियाला विंडीज नंतर श्रीलंकेनं देखील पराभवाची चव चाखायला लावली। श्रीलंकेनं तब्बल 161 रन्सनं टीम इंडियाचा पराभव केलाय। ट्राय सिरीजमधील टीम इंडियाचा हा सलग दुसरा पराभव ठरलाय। ट्राय सिरीजमध्ये वेस्ट इंडिज नंतर आता श्रीलंकेनेही टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिलाय। विशेष म्हणजे टीम इंडियाला तब्बल 161 रन्सनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला। उपुल थरंगा आणि महिला जयवर्धनेच्या तडाख्यासमोर टीम इंडियाच्या बॉलर्सनी अक्षरशः नांगी टाकली। थरंगा आणि जयवर्धनेने तब्बल 213 रन्सची ओपनिंग पार्टनरशिप दिली। थरंगाने नॉट आउट 174 तर जयवर्धनेने 107 रन्सची इनिंग खेळली। थरंगा जयवर्धने जोडी फोडण्यात टीम इंडियाच्या बॉलर्सना काही यश येत नव्हतं। अखेर जयवर्धने 107 रन्सवर असताना अश्विनला त्याला आउट करण्यात यश आलं। यानंतर मैदानात उतरलेल्या अँजेलो मॅथ्यूजनेही थरंगाला चांगली साथ दिली। मॅथ्यूजने नॉट आउट 44 रन्सची इनिंग खेळली। थरंगा आणि जयवर्धनेच्या तडाखेबंद इनिंगच्या जोरावर श्रीलंकेने 348 धावांचा विशाल स्कोअर उभा केला। लंकेच्या 348 रन्सच्या विशाल स्कोअरचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या बॅट्समनची चांगलीच दमछाक झाली। टीम इंडिया 45व्या ओव्हर्समध्ये 187 रन्सवरच ऑल आउट झाली। टीम इंडियाकडून सर्वाधिक नॉट आउट 49 रन्स रवींद्र जडेजाने केले। शिखर धवन आणि रोहित शर्मा केवळ 12 रन्सचीच ओपनिंग देऊ शकले। रोहित 5 तर धवनने 24 धावा केल्या। आता सलग 2 पराभव स्वीकारल्यामुळे टीम इंडिया ट्राय सिरीजमध्ये अखेरच्या स्थानावर पोहोचली। तर मोठ्या फरकाने जिंकल्यामुळे श्रीलंकेला एक बोनस पॉइंट बहाल करण्यात आलाय। आता टुर्नामेंटमधील आव्हान कायम राखण्यासाठी टीम इंडियाला आगामी दोन्ही लढती चांगल्या फरकाने जिंकणं आवश्यक आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।